मे महिना आला आहे आणि दंगामस्ती होणार नाही हे शक्य आहे का? जर तुम्हालाही अशीच मजा करायची असेल तर तो आ जाओ बॉस, दिखा दूंगा. फॅमिलीसोबत असू दे किंवा फ्रेंड्सबरोबर अगदी एका दिवसात तुम्ही हा स्पॉट कवर करू शकता, तेही एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि तेही मुंबईच्या जवळच. तर वाट कसली बघताय? व्हिडिओ बघून टाका आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा स्पॉट आहे नालासोपारा येथील कळंब बीचचा. आम्ही बीचपर्यंत कसे पोचलो, तिथे राहण्याची खाण्याची सोय कशी केली याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. जर तुम्हाला इथे येऊन एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता, कारण इथले बीचवरील पाणी आणि आजूबाजूचा परिसर अगदी क्लीन होता. त्यासोबत इथे वेगवेगळ्या प्रकारचे अदर ॲक्टिव्हिटीजसुद्धा होत्या, ज्यामध्ये हॉर्स रायडिंग, कॅमल राईड आणि मोटर राईडसुद्धा अवेलेबल्स आहेत. तर सध्या आम्ही बीचवर काय एन्जॉय केलं ते बघूया. आम्ही मुख्यतः बीचवर फोटो काढण्यासाठीच गेलो होतो. पाण्यात जाण्याची तर खूप इच्छा होती, पण जवळच रिसॉर्ट बुक केले असल्यामुळे रिसॉर्टच्या पूलमध्ये तर आम्ही जाणारच होतो, त्यामुळे बीचवर पाण्यात जाण्यास आम्ही अवॉइड केलं. सो फायनली बीचवर एन्जॉयमेंट झाल्यानंतर आम्ही रूमवर आलो. बीचच्या जवळ असलेल्या तुलसी रिसॉर्टमध्ये आम्ही स्टे केला होता. अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये हा स्पॉट आम्ही शोधून काढला होता आणि ह्या रिसॉर्टची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथले रूमसुद्धा अगदी क्लीन आणि बऱ्यापैकी मोठे होते. सर्व्हिससुद्धा उत्तम होती. रूमवर एकदा पोचलो आणि ज्या बॅगा टाकल्या ते सरळ निघालो बाहेर खेळायला. बाहेरील जागाही अगदी नेटनेटकी आणि मोकळी असल्याकारणाने आम्ही रूमवर कमी आणि बाहेरच जास्त पडीक होतो. ते कटिंग करायला रिसॉर्टमध्ये जास्त गर्दी नसल्याने रात्रीचं वातावरण अगदी सुंदर वाटत होतं. बऱ्यापैकी आजूबाजूला लाईट्स होत्या आणि साऊंड सिस्टमची एकदम उत्तम अशी अरेंजमेंट त्यांनी करून दिली होती. त्यामुळे वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. त्यामुळे रूमवर गेलो तेही रात्री जेवण्यासाठी.
गुड मॉर्निंग. आणि आज आहे हा आपला इथला दुसरा दिवस. सकाळचं वातावरणसुद्धा अगदी ताजंतवानं आणि मनमोहक होतं. आणि हा आहे इथला पूलचा व्ह्यू. उठल्या उठल्या अगदी भरपेट नाश्ता केला आणि आधी उतरलो ते पूलमध्ये. ते डायरेक्ट चक्क दुपारीच बाहेर आलो ना राव. तशा पूलमध्ये बऱ्यापैकी स्लाईड्स होत्या, त्यामुळे तुम्ही इथे नक्की एन्जॉय करू शकता. माझ्यासोबत माझी गँग होतीच, त्यामुळे मला स्लाईड्सचा तसा काही जास्त फरक पडला नाही. तुम्हीसुद्धा फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत गेलात तर इथे नक्कीच खूप एन्जॉय करू शकता. तर आता आपण फायनली पोचलो आहोत, ते म्हणजे आपल्या व्हिडिओच्या शेवटी. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी संपूर्ण टूरची माहिती देणार आहे. तर सर्वप्रथम आम्ही निघालो इथून दादर स्टेशनला. तर दादर स्टेशनवरून वेस्टर्नची फास्ट ट्रेन पकडली आणि उतरलो ते म्हणजे नालासोपारा स्टेशनला. नालासोपारा स्टेशनवरून बाहेर निघालो. पुढे गेलात की तुम्हाला एस टी स्टँड आहे. एस टी स्टँड जवळपास स्टेशनपासून जवळपास 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि एस टी स्टँडच्या जवळच काही रिक्षा लागतात, जे तुम्हाला तिथून स्टेशनपासून रिसॉर्टपर्यंत किंवा कळंब बीचपर्यंत तुम्हाला नेऊन सोडतात. कळंब बीचच्या जवळ तुलसी रिसॉर्ट येथे बुकिंग केलं होतं आणि पोचलो जवळपास 4:30 ते 5च्या दरम्यान. आमचं चेक इन टाईम होतं 4चं आणि आम्ही पोचलो 4:30 ते 5च्या दरम्यान. त्यामुळे रिसॉर्टवर गेलो, बॅगा टाकल्या एकदाच्या रूममध्ये आणि तिथून निघालो आणि पोचलो ते थेट म्हणजे बीचकडे. बीच जवळपास रिसॉर्टपासून बीच हा फक्त 100 मीटरचा अंतर आहे, म्हणजे 1 ते 1.5 मिनिटाचं अंतर आहे तुमच्यासाठी. आणि तिथे गेल्यावर खूप काही आहे खेळण्यासारखं. म्हणजे पाण्यात तुम्ही खेळू शकता. अदरवाईज तिकडचं जे वातावरण होतं ते छान होतं. समुद्राच्या जवळपासचं तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये की एरिया एकदम छान होता, तिथे काही घाण नव्हतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे खाण्यासाठी खूप काही होतं, जिथे आम्ही खूप काही खाल्लं. इथून निघालो नंतर आणि आलो आम्ही रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो आणि रूमच्या बाहेर येऊन बघितलं तर इतका छान असा समोर असणारा पॅसेज म्हणजे त्या रिसॉर्टचा ग्राउंड आम्हाला दिसला. आणि तिथे आम्ही खूप असं छान प्रकारे बॅडमिंटन खेळलो. अदरवाईज जर तुमच्याकडे काय बॅट बॉल्स वगैरे असेल तर तुम्ही तेही खेळू शकता तिथे. आणि छान परिसर असल्यामुळे खूप मजा येते खेळण्यासाठी. आम्ही खेळून खूप दमलो होतो आणि त्यानंतर वेळ आली होती ती म्हणजे आपण ताव मारण्याची. तर आम्ही ज्या टायमाला रिसॉर्टवर होतो त्या टायमाला खूप कमी गेस्ट होते, त्यामुळे त्यांनी बफेट अरेंज न करता त्यांनी आम्हाला रूम सर्व्हिस दिली, होम सर्व्हिस. म्हणजे तिथे आम्हाला जेवण आणून देण्यापासून वाढण्यापासून सर्व त्यांची जी सर्व्हिस होती ती एकदम अप्रतिम होती. इथे जेवणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे असतात आणि तेही एकदम अनलिमिटेड. आणि मी नॉनव्हेज लेवर असल्यामुळे मी ताव मारला तो म्हणजे नॉनव्हेजवर. आणि इथलं जे चिकन बनवलं होतं ते एकदम अप्रतिम होतं. दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग ती एकदम सुंदर अशी झाली, ती म्हणजे चहा आणि कांदे पोह्याने. त्यानंतर लगेचच आम्ही गेलो ते म्हणजे पूलकडे. आणि पूलमध्ये उतरणार तेवढ्यात बघितलं तर पाण्यामध्ये खूप असं शेवाळ वगैरे दिसत होतं. त्यामुळे आम्ही पटकन गेलो आणि ओनरला रिक्वेस्ट केली की आम्हाला प्लीज पूल साफ करून द्या. आणि त्यांनीही फ्रेंडली असल्यामुळे पटकन येऊन पूल बऱ्यापैकी साफ करून दिला. आणि स्लाईडचं सांगायचं तर तिथे एका स्लाईड जी होती वर्किंग होती, त्यामध्ये पण असं होतं की तिथे पाणी फ्लो नव्हतं होत. पण मला काही त्याचा इतका काही फरक पडला नाही, कारण की माझ्यासोबत माझी गँग होती. सो जर तुम्हीही कधी गेलात तर स्लाईडला अवॉइड केलं तर तुमच्या जर गँग जर तुमच्यासोबत असेल किंवा फॅमिली तुमच्यासोबत असेल तर तुम्ही छान असं तिथे एन्जॉय करू शकता. पाण्यामध्ये भरपूर खेळून झाल्यानंतर आम्हाला लागली होती भूक, त्यामुळे आम्ही बाहेर आलो आणि पटकन जेवलो. आज जेवणासाठी होतं बफेट डिनर, म्हणजे सर्वांसोबत एका पंक्तीमध्ये बसून आम्ही जेवलो आणि थेट निघालो ते घरी येण्यासाठी. तर घरी येण्यासाठी रिसॉर्टच्या बाहेरच काही ऑटो अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही ऑटो करून येऊ शकता स्टेशनला. आणि त्यानंतर आम्ही निघालो तर डायरेक्ट घरी. सो आता आपण वळूया आपल्या खर्चाकडे. तर आम्ही 5 जणांमध्ये एक रूम घेतला होता, ज्यामध्ये आम्हाला AC रूम आणि फूड हे अवेलेबल होतं. त्यामध्ये प्रत्येकी खर्च हा आमचा होता
तो फक्त आणि फक्त 1200 रुपये. सो जर मुंबईच्या जवळ कोणताचा स्पॉट किंवा रिसॉर्ट जर शोधत असाल तर तुलसी रिसॉर्ट हे तुम्हाला मी अफोर्डेबल प्राईसचं रिसॉर्ट तुम्हाला रिकमेंड करेन आणि तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.